लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. मानिनी पार्थला म्हणत असते, अरे पार्थ, असू दे ना, तिला जायचंय ना वरती. हे बघ, तुला वाटतंय ना की तिने IAS व्हावं म्हणून. मग काय हरकत आहे, तू तिच्यामध्ये नको येऊस. तेव्हाच पार्थ म्हणत असतो, हो, मला वाटतंय त्यांनी IAS व्हावं म्हणून. मग त्यासाठी खोलीमधून निघून जाण्याची काय गरज आहे, किंवा खोलीमधून वरती अभ्यास करायला जाण्याची काही एक गरज नाही, असं पार्थ इथे बोलत असतो. आता पार्थ ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आपण पाहतो की आता काव्या म्हणत असते, हे बघा पार्थ, प्लीज हट्ट करू नका, मला तुम्ही जाऊ द्या, असं ती म्हणत असते. आणि हे बघा, उगाचच तुम्ही हट्टाला पेटू नका, ऐकाल ना तुम्ही माझं, असं ती बोलते. आणि इथे वरती तर जायचं आहे मला, आणि वरती जाऊन अभ्यास करायचा आहे. आणि तेव्हाच पार्थ म्हणत असतो, पण हे बघा, संध्याकाळी जेव्हा तुम्ही याल ना खोलीमध्ये, तेव्हा तुम्हाला माझी बडबड सहन करावीच लागेल ना. तेव्हा लगेचच मानिनी म्हणते, नाही नाही, संध्याकाळी वगैरे ती तुझ्या खोलीत पुन्हा येणार नाही आहे. म्हणजे मला नाही समजलं. हो, अरे त्याचं काय आहे ना, ती तिची बॅगच घेऊन जाईल ना. जाशील ना काव्या? तेव्हा काव्या म्हणते, हो, मी बॅग घेऊनच जाणार आहे वरती. आता तेव्हा पार्थ म्हणतो, बॅग वगैरे घेऊन जायची काय गरज आहे आई? आणि हे बघ, आम्ही एकाच खोलीत राहतो, आणि एकाच खोलीत राहत असताना तिला इथे वरती जायची आणि तेचसोबत बॅग घेऊन जायची काही गरज नाही आहे. तेव्हाच काव्या म्हणत असते, नाही, जावं लागेल, वचन दिले ना. तेव्हाच पार्थ म्हणतो, कोणाला वचन दिले? तेव्हा ती म्हणत असते, मला, म्हणजे स्वतःलाच वचन दिलेलं आहे की IASसाठी जो अभ्यास करायचा आहे त्याकरिता मन लावून अभ्यास करेल. आणि तेव्हा इथे डिस्टर्ब होतंय ना, पण मी काय म्हणतो, एवढी मोठी खोली आहे आणि त्याचबरोबर वरती जायची काही गरज नाही आहे. पण काव्या म्हणते, नाही पार्थ, त्याचं काय आहे ना, ही खोली खाली आहे, म्हणजे हॉलमध्ये जर कुणी आलं गेलं तर त्याचा मला खूप जास्त डिस्टर्ब होतो. म्हणून मी म्हटलं की नाही, नको, वरती गेलं ना कसं सगळं व्यवस्थित, आणि त्याचबरोबर वरती कोणाचाही डिस्टर्ब होणार नाही, काहीच होणार नाही, म्हणूनच मी वरती जाते. ऐकाल ना पार्थ, तुम्ही माझं प्लीज ऐका ना. तेव्हा पार्थ म्हणत असतो, पण मला हे अजिबात पटत नाही आहे. अभ्यास करण्यासाठी वरती जाणं आणि तेव्हा तिथे जाऊन अभ्यास करणं, म्हणजे ह्या खोलीमध्ये तुम्हाला खरंच माझ्या घोरण्याचा आणि इतर गोष्टीचा त्रास होतोय का? आता तेव्हा काव्या म्हणत असते, नाही, मला तुमचा त्रास होत नाही, पण मला IAS व्हायचे, अभ्यास करायचे. तेव्हाच मानिनी त्याला म्हणत असते, असू दे, जाऊ दे तिला वरती. त्या मानिनी आणि त्याचबरोबर पार्थपर समोर इथे काव्या वरती जाण्याचे जे गोष्टी ते बोललेली असते त्यामुळे तिला त्रास होत असतो. लगेचच बाजूला येते आणि कपाटात डोकं घालूनच रडायला सुरुवात करते. तिला बॅगसुद्धा भरायची असते आणि पार्थ हा तिच्याकडेच पाहतो. पार्थ तिला म्हणत असतो, काव्या, खरं खरं सांगा, नेमकं एवढंच कारण आहे ना? तर जी काव्या कपाटासमोर गेलेली असते त्या काव्याकडे तो पाहतो. त्याला लगेचच जाणवतं की नाही, काव्या माझ्यापासून काहीतरी लपवत आहेत आणि रडत आहेत, असं इथे तो बोलत असतो. त्याचबरोबर इकडे पाहतो आपण, आता जीवा ऑफिसमधून आलेला असतो. ऑफिसमधून म्हणजे तो बऱ्याच क्लायंटला इथे भेटायला गेलेला असतो आणि तो आलेला असतो. तर नंदिनी इथे किचनमध्ये असते आणि नंदिनी आल्याबरोबरच म्हणत असते, आलात तुम्ही? तेव्हा तो म्हणतो, हो, मी आलो आहे, पण नंदिनी, मी तुला थोडासा त्रास देतोय, प्लीज माझ्यासाठी एक कप चहा करशील का? तेव्हा नंदिनी म्हणते, अहो, प्लीज वगैरे असं काय बोलताय, आणि काय गरज आहे प्लीज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बोलण्याची? मी करेल ना चहा, फक्त चहा तर करायचा आहे ना. अगं तसं नाही गं, तू पण आनंदीवासमध्ये जातेस, एवढी दगदग करतेस, मग दमत असशील ना, मग मी असा ऐनवेळी येऊन तुझ्याकडे चहा मागतोय म्हणून मला थोडंसं. अहो असू द्या हो, एक कप चहा करायला कितीसा वेळ लागतोय, करते मी पटकन. बरं ते ठीक आहे सगळं, मला एक गोष्ट सांगा, तुमचा आजचा दिवस कसा गेला? आणि तुम्ही कोणाकोणाला भेटलात? तुम्ही सुद्धा मीटिंगला गेला होतात ना, मग काय काय झालं? तेव्हा इथे जीवा म्हणतो, नाही गं, असं हॅपीली असं काही घडलं नाही आहे जास्त. तेव्हा नंदिनी म्हणते, म्हणजे नाही कळलं मला, काय झालं? अगं, मी बऱ्याच क्लायंटला भेटलो, बऱ्याच क्लायंटसोबत मी इथे मीटिंग्स केल्या, पण आत्तापर्यंत माझ्या एक्सपिरियन्सनुसार कोणीही माझ्यासोबत इन्व्हेस्टमेंट करायला आत्तापर्यंत तरी तयार नाही. कुठलाही डीलर माझ्यासोबत तयार होत नाही आहे. आणि तेव्हा नंदिनी त्याला समजवते. ती म्हणत असते, अहो मग ठीक आहे ना,
आत्ता तर तुमची सुरुवात आहे, आज तर तुमचा पहिलाच दिवस होता की नाही, मग हळूहळू तुमच्या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हली होतील आणि हळूहळू सगळं व्यवस्थित होईल. आणि आत्ता जे इथे तुम्ही म्हणताय ना असं झालंय किंवा तुमचा मूड ऑफ झालाय, तर अजिबात तसा विचार करू नका. हे बघा, आत्ता तुम्ही घरी आलात ना, मस्त स्माईल द्या आणि स्वतःला एक गोष्ट समजवायची की ठीक आहे, आज काही नाही ना झालं, मग उद्या नक्कीच काहीतरी होईल आणि उद्या त्याच जोमाने त्याच उत्साहाने पुन्हा कामाला लागायचं. काय बरोबर की नाही? तेव्हा इथे जीवा म्हणतो, हो अगदीच बरोबर आहे. आणि इथे तू माझ्यासोबत असल्यावर आणि म्हणजे माझी उमेद माझ्यासमोर सोबत असल्यानंतर मला काहीच हरायची किंवा इथे डिस्टर्ब व्हायची गरज नाही. तेव्हा नंदिनी म्हणते, कोण उमेद? तेव्हा तो म्हणतो, ही काय, ही तर माझ्यासोबतच आहे, तूच माझी उमेद आहेस ना. असं म्हटल्यानंतर आता नंदिनी थोडीशी लाजल्यासारखी होत असते. तर आता इकडे नंदिनी म्हणत असते, खरं सांगू का, तर आज ना खूप छान झालं. तेव्हा जेव्हा म्हणत असतो, हो नंदिनी, आज तू काय केलं दिवसभर? तेव्हा ते सुद्धा मला सांग ना, म्हणजे आनंद निवासमध्ये काय काय घडलं? तेव्हा नंदिनी म्हणते, खरं तर आनंद निवासमध्ये रोजच असं हॅपी हॅपी काही होत नाही, पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आता ना आमची 10th ॲनिव्हर्सरी आहे पुढच्या आठवड्यामध्ये आणि 10th ॲनिव्हर्सरी आहे, त्याच्यामुळे त्याचीच दगदग, त्याचीच धावपळ, ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. आता जीवा म्हणतो, काय सांगतेस, 10th ॲनिव्हर्सरी? मग मी सुद्धा तिथे येणार आहे आणि मला सुद्धा तिथे यायचं आहे. मी सुद्धा तुला मदत करणार. 10th ॲनिव्हर्सरी छान आपण दणक्यात साजरी करूयात. तेव्हा नंदिनी म्हणते, नाही नाही, अजिबात त्याची गरज नाही आहे. तुम्ही तुमच्या कामाकडे व्यवस्थित फोकस करायचं. तुम्ही तुमचं काम किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला माहिती ना, त्यामुळे तुम्ही तिकडे माझ्याकडे किंवा आनंद निवासकडे अजिबात यायचं नाही. आणि तेव्हा इथे पार्थ जेव्हा म्हणत असतो, का नाही यायचं? तर नंदिनी म्हणते, हे बघा, आत्ताच तुम्ही नवीन कामाला इथे सुरुवात केली ना, मग ते महत्त्वाचं आहे. पण एक गोष्ट सांगू का जीवा, आता 10th ॲनिव्हर्सरी आहेच, पण त्यासोबतच त्याच दिवशी इथे ॲग्रीमेंट जे आहे ना ते रिन्यू होणार आहे किंवा रिन्यू करायचं आहे, असं इथे ती बोलते. तर इकडे लगेचच आता जीवा म्हणत असतो, होईल होईल, सगळं काही व्यवस्थित होईल, ॲग्रीमेंटचं सुद्धा व्यवस्थित होईल आणि ते सुद्धा आपण व्यवस्थित रिन्यू करू, असं जीवा बोलत असतो. पण मला एक गोष्ट सांग नंदिनी, जसं आनंद निवासमध्ये सगळं काही हॅपी हॅपी होत असतं ना, तसंच मला इकडे सुद्धा सगळं हॅपी हॅपी करायचं आहे. तर नंदिनी म्हणते, नका काळजी करू, आत्ता तर सुरुवात आहे ना, मग आत्ता सुरुवात आहे तर लगेचच कसं काय सगळं काही हॅपी हॅपी होणार आहे? हे बघा, वेळ द्या, प्रत्येक गोष्टीला वेळ दिला की प्रत्येक गोष्ट इथे हॅपी हॅपी होतच असते. हे बघा, चहासुद्धा झाला आहे की नाही? आणि तेव्हा आता हे बघा, जे काही आमचं आनंद निवासमध्ये 10th ॲनिव्हर्सरी आहे ना, तेव्हा तुम्हाला तर यायचंच आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जीवा म्हणतो, हो ते तर होणारच आहे, पण अजिबात वत्सा काळजी घेऊ नकोस, जे रिन्युएशन करायचं आहे ॲग्रीमेंटचं ते सुद्धा व्यवस्थित होईल. आणि असं म्हणून तो तथास्तु असं इथे नंदिनीला बोलत असतो. असं म्हटल्यानंतर नंदिनी त्याच्याकडे पाहून हसायला लागलेली असते. आता दोघांनी चहा ओतलेला असतो नंदिनीने आणि त्याचा कप त्याच्या हातात दिलेला असतो आणि दोघेसुद्धा एकमेकांना चेस करतच चहाचा आनंद घेत असतात. तर इकडे पाहतो की आता काव्या तिची बॅग भरत असते. इथे सगळे ड्रेसेस बॅगेत मावतील की नाही हे माहिती नाही आहे, कारण बॅगच तेवढी छोटी असते काव्याचे एवढे मोठे मोठे ड्रेस. तर आता ती एक एक करून त्यामध्ये घालण्याचा प्रयत्न करत असते. तर पार्थ तिला म्हणत असतो, काव्या खरं सांगा काय झालंय? तेव्हा ती म्हणते, कुठे काय झालंय? नाही, तुम्ही खोटं बोलताय, माझ्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करताय. पण काव्या म्हणते, नाही तसं काही नाही आहे पार्थ, हे बघा प्लीज हट्ट करू नका, असं काही नाही आहे. पण पार्थ म्हणत असतो, हे बघा काव्या, तुमच्या नजरेतून तुमच्या चेहऱ्याकडे पाहून मला बऱ्याच गोष्टी कळत आहेत. पण काव्या म्हणते, हे बघा असं काही नाही आहे, नाही तुम्ही खोटं बोलताय मला. नक्की एवढं एकच कारण आहे ना ही खोली सोडून जाण्याचं? तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का काव्या? तेव्हा काव्या म्हणते, नाही पार्थ प्लीज उगाचच मध्ये मध्ये करू नका, मला भरू द्या ना तुम्ही बॅग. तर आता इकडे मी तुम्हाला खूप मिस करेल, तुमचं देशमुख म्हणणं, त्याचबरोबर ह्या खोलीत तुम्ही नसाल ही कल्पनाच मला इथे करवत नाही. मग तुम्हाला नाही माझी आठवण येणार ह्या खोलीची? तेव्हा काव्या म्हणते, खोलीची तर खूप आठवण येईल, फक्त खोलीची आठवण येणार आहे का, माझी नाही येणार आहे, असं पार्थ मुद्दामच आता काव्याला बोलत असतो.
खरं सांगू का काव्या, मी तर तुम्हाला खूपच मिस करेल. म्हणजे बघा ना, एसीचं टेम्परेचर, त्याचबरोबर आपलं हे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने डोकं करून झोपणं, हे सगळं मी खूप मिस करेल. तुमची ती देशमुख म्हणून सतत आवाज देण्याची पद्धत आणि मला खरंच तुमची खूप आठवण येईल. तुम्ही नाही का हो मिस करणार? आणि तेव्हा काव्या म्हणते, करेल ना, ह्या खोलीला मी खूप मिस करेन. असं म्हटल्याबरोबर आता पार्थ म्हणत असतो, फक्त खोलीला मिस कराल, मला नाही मिस करणार. पण काही हरकत नाही. इथेच तर तुम्ही एक मजला तर वरती जाणार आहात ना, काही हरकत नाही आहे. अधूनमधून मी तुम्हाला येईल ना वरती भेटण्यासाठी. तेव्हा काव्या म्हणते, नाही हां, वरती भेटायला येण्याची काही गरज नाही आहे. का? असं का म्हणताय? येईल, मी तुम्हाला भेटायला येईल. अधूनमधून आपण मस्त गप्पा मारत जाऊ. तेव्हा काव्या म्हणते, हे बघा, वरती मला भेटायला येण्याची काही गरज नाही आहे. प्लीज तुम्ही ऐकून घेत जा ना जरा. पण पार्थ म्हणत असतो, असं कसं बरं? मी येणार तुम्हाला भेटायला. मस्त आपण थोडा वेळ गप्पा वगैरे मारत जाऊ. आणि तेव्हा तुम्हाला जर माझी आठवण येणार नसेल, पण असू देत, कमीत कमी तुम्हाला या खोलीची तरी आठवण येणार आहे ना, हे किती महत्त्वाचं आहे. तर काव्या म्हणत असते, मी सांगितले ना तुम्हाला पार्थ, कधीतरी माझं ऐकत जावं, तुम्ही नाही मला भेटायला येणार. आणि तेव्हाच मानिनीने सांगितलेलं असतं, काही झालं तरी माझ्या मुलापासून लांब राहायचं, त्याच्या जवळसुद्धा जायचं नाही. आणि मला वचन दे की तू पार्थपासून लांब राहशील, म्हणून त्याच्या आसपाससुद्धा फिरकणार नाही आहेस. असं म्हटल्यानंतर काव्याने तिला वचन दिलेलं असतं. आणि त्यामुळे ती म्हणत असते, नाही हा पार्थ, अजिबातच नाही, तुम्ही कुठेही येणार नाही आहात, मला भेटायला अजिबात येणार नाही आहात, असं काव्याने सांगितलेलं असतं. तेव्हाच आता पार्थ म्हणत असतो, पण काय, का नाही यायचं? तेव्हा काव्या वैतागते आणि चिडूनच म्हणत असते, पार्थ, कधीतरी कधीतरी माझं ऐकत जा ना, प्रत्येक वेळी स्वतःचं खरं नका करत जाऊ. प्लीज, मी सांगितलंय ना तुम्ही मला भेटायला येणार नाहीत म्हणजे नाहीत म्हणून. असं काव्या रागानेच जरा बोलते. आणि तेव्हा लगेचच पार्थ म्हणत असतो, ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर नाही भेटायला येत, पण मी तुम्हाला तोंड दाखवलेलं तरी चालेल ना? मी तुम्हाला माझं तोंड तर दाखवू शकतो ना? असं म्हटल्यानंतर आता काव्याला थोडंसं वाईट वाटत असतं. आता काव्या तर हे सगळं मानिनीला दिलेल्या वचनामुळे बोलत असते. पण आता काव्याला पार्थची ही अवस्था पाहत नाही. तेव्हा ती म्हणते, सॉरी पार्थ, मी जरा रागाच्या भरामध्ये तुम्हाला थोडंसं जास्तीच बोलून गेले ना, त्याकरिता सॉरी. पण इकडे पार्थ म्हणत असतो, नाही काव्या, खरं सांगा काय झालेलं आहे? तुमच्या चेहऱ्यावरती तो नेहमीचा उत्साह, तो आनंद मला दिसत नाही आहे. मग तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे, तुम्ही ही खोली सोडून जाताय तर. मग तुम्हाला आनंद का होत नाही आहे? खरं खरं सांगा काव्या, खरं खरं सांगा. पण काव्या इथे काहीच बोलत नसते. ती शांत पडलेली असते. तिच्याकडे कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नसतं. कारण ती ह्या खोलीतून निघालेली असते. आणि त्यामुळे तिला आता पार्थला काय कारण द्यावं, काय उत्तर द्यावं, ही गोष्ट तर इथे समजत नसते. पार्थ तिला पुन्हा पुन्हा विचारत असतो, पण तरीसुद्धा इकडे काव्या काहीच आन्सर त्याला करत नसते. तरीसुद्धा आता इकडे दोघं एकमेकांच्या नजरेमध्ये बराच वेळ हरवलेले असतात. जसं पार्थने म्हटलेलं असतं, तोंड दाखवलेलं चालेल ना, तेव्हाच काव्याच्या पायाखालची जमीनच सरकल्यागत झालेलं असतं. काहीतरी बंद पडले असं झालेलं असतं. आज तिला ह्या खोलीतून जायचं होतं, पण इथे तिचा पाय ओढत नव्हता. तसंही पार्थ म्हणत असतो, जे 4 महिन्याने होणार आहे ते एवढ्या लवकर होतंय, याचा त्रास होतोय ना. तेव्हा काव्या म्हणते, ठीक आहे ना, चांगलीच गोष्ट आहे ना. जी गोष्ट 4 महिन्याने होणार आहे ती जर आत्ताच होत आहे तर मग चांगलंच आहे ना. म्हणजे कशाला ना एकमेकांमध्ये एवढा वेळ गुंतून राहायचंय. तर पार्थ म्हणत असतो, कळतंय का काव्या, तुम्हाला काय बोलताय ते? तुम्हाला कळतंय का तुम्ही कशा वागताय ते? नका अशा वागू, त्रास होतोय ह्या गोष्टीचा सगळ्या मला. काय चाललंय काय हे? आणि तुम्ही गेस्ट रूममध्ये जाणार आहात ही गोष्ट मला आईकडून कळली. 4 महिन्याने तुम्ही ही एक खोली माझ्या आयुष्यातून निघून जाणार आहेत आणि हे आत्ताच मला कळलंय. हे सगळं ऐकून वेड लागायची वेळ आली आहे माझ्यावरती. तुम्हाला त्रास होत नाहीये का? माझं जाऊ द्या हो, पण तुमचं काय? तुम्हाला त्रास होत नाही या सगळ्या गोष्टी? हां, काव्या म्हणते, मग असू दे ना, चांगलंच आहे ना. हे बघा, जास्त त्रास तुम्ही करून घेऊ नका. ज्या गोष्टी होत आहेत त्या चांगल्यासाठीच होत आहेत ना. जी गोष्ट 4 महिन्यांनी होणार आहे ती आत्ताच होती ना. ज्या सवयी आपल्याला लागत चाललेल्या आहेत त्या कुठेतरी कमी होतील, बंद पडतील. आणि हे बघा, चांगल्या गोष्टी एकमेकांपासून दूर राहिलो तर चांगल्या गोष्टी अंगवळणी पडतील आणि एकमेकांची सवय लागायची नाही आहे. जे होतंय ते चांगलंच होतंय पार्थ. प्लीज, ह्या सगळ्या गोष्टी आता हाताच्या पलीकडे गेल्यात, बाहेर गेलेल्या आहेत. त्यामुळे आता समजावणं हे चुकीचं होणार आहे. तेव्हा पार्थ म्हणत असतो, हो, असं वाटतंय तुम्हाला? तेव्हा काव्या म्हणते, हो, असंच वाटतंय मला.
कारण हे बघा, कधीतरी आपल्याला वेगळं व्हायचंच आहे ना, 4 महिन्याने वेगळं व्हायचं आहे, मग आत्ताच वेगळं होतोय आणि खरं तर एका अर्थाने हे झालं आहे ते चांगलंच झालेलं आहे असं सुद्धा काव्या बोलत असते. पण काव्या ह्या सगळ्या गोष्टी बोलत असताना पार्थला अगदीच काहीतरी तुटल्यासारखं वाटत असतं आणि काव्या म्हणते, असू देत, कधीतरी वेगळं व्हायचं होतं, म्हणजे 4 महिन्यांनी वेगळं व्हायचं ते आताच होतंय, चांगलं आहे असं इथे ती बोलते. आणि तेव्हा काव्या म्हणत असते, ठीक आहे येते मी. तेव्हा पार्थ म्हणत असतो, येत आहे? नाही म्हणजे जाते मी, असं म्हणूनच काव्याने आता तिची बॅग घेतलेली असते, खांद्याला पर्स अडकवलेली असते आणि बॅग घेऊन तिथून ती निघण्याचा प्रयत्न करत असते. पण प्रेक्षकांनो, खरं तर तिचा ह्या खोलीतून पाय ओढत नसतो. पण काय हो, खोलीतून ओढत नसतो का तिच्या म्हणजे पार्थच्या आयुष्यातूनच तिचा पाय ओढत नसतो. पार्थमध्ये तिचा जीव गुंतलेला असतो बहुतेक, असंच काहीसं झालेलं असतं. आणि खरं तर आपला पार्थ एवढा छान आहे, एवढा निरागस, एवढा इमोशनल आणि एवढा समजून घेणारा आहे, एवढा तिच्यावर भरभरून प्रेम करणारा पार्थ आहे. आणि तरीसुद्धा त्याच्यासोबत आणि इथे काव्याच्या आयुष्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात ना, त्यामुळे हे सगळं खूपच जास्त वेगळ्या पद्धतीने इथे दाखवलेलं आहे. आता काव्या तिथून निघालेली असते. काव्या तिथून निघत असतानाच इथे अगदीच खूप इमोशनल असं गाणं त्यांनी दाखवलेलं असतं. काव्य विचार करत असते, काय होतंय मला, कसला त्रास होतोय, इथून निघताना माझा पाय का ओढला जात नाही आहे, काय होतंय इथे, माझं शरीर ह्या खोलीत अडकलं आहे, ह्या खोलीची सवय झाली म्हणून मला असा त्रास होतोय का, इथे पार्थमध्ये माझं मन अडकलं आहे का, पार्थला सोडून जायची इच्छा होत नाही म्हणून हे सगळं होतंय, असं काव्या मनातच बोलते. तेव्हाच पार्थ तिच्यासमोर येतो आणि लगेचच म्हणत असतो, काव्या, तुमचा ह्या खोलीत पाय अडकलाय म्हणून तुम्हाला जावंसं वाटत नाही की माझ्यात तुमचा जीव गुंतलाय म्हणून तुम्हाला ही खोली सोडून जावंसं वाटत नाही. आता तेव्हा लगेचच काव्या आहे त्याच ठिकाणी थांबते. काव्या आहे त्याच ठिकाणी थांबल्याबरोबर मागे वळून पाहते आणि पार्थ तिच्या समोर आलेला असतो. काव्याच्या मनात ह्या सगळ्या गोष्टी चालल्या होत्या खऱ्या, पण पार्थने हे सगळं कसं ओळखलं, कसं हे सगळं तो बोलला गेला, हे मात्र आता तिला कळत नसतं. आणि तेव्हा ती आहे त्याच ठिकाणी थांबते, तर पार्थसुद्धा तिच्या समोर येऊन उभा राहिलेला असतो. हा पार्थ म्हणत असतो, अजूनही विचार करा काव्या, अजूनही विचार करा खोली सोडायची आहे का नाही म्हणून. आणि तेव्हा हे बघा, ट्रेनमध्ये विंडो सीट मिळाली नाही म्हणून ट्रेन सोडणं हे खूप चुकीचं आहे. आणि तेव्हाच काव्या फक्त त्याच्याकडे पाहते, पण लगेचच तिथून निघायला लागते. तर पार्थ काव्याचं जे घड्याळ असतं ते तिला देतो आणि तेव्हा काव्या म्हणते, ते घड्याळ बंद पडलंय. तर इथे पार्थ म्हणत असतो, ॲक्च्युली खरं तर मी तुम्हाला ते सांगायचंच विसरलो, ते घड्याळ बंद नाही पडलं, आपल्या नाडीला त्याचा स्पर्श झाला तर ते घड्याळ चालू होतं. आणि लगेच पार्थ आता काव्याचं घड्याळ इथे तिच्या हातामध्ये घालून देतो आणि ते चालू झालेलं असतं. तर इकडे स्वतःची सुद्धा घड्याळाकडे तो पाहतो आणि म्हणत असतो, ज्या दिवशी ही नाडी बंद होईल त्या दिवशी हे घड्याळसुद्धा बंद झालं असं समजा. असं म्हटल्याबरोबर काव्या लगेचच पार्थच्या तोंडावर हात ठेवते आणि असं काहीही बोलू नका म्हणून ती त्याला सांगत असते. तर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूपच कमाल आणि धमाल असा त्यांनी दाखवलेला आहे. कारण इथे आता जी काही काव्या आहे, असं वाटतंय की काव्या त्या खोलीतून इथे निघूनच गेलेली नाही आहे. बहुतेक काव्या जी आहे ना, ती तिथेच त्याच खोलीमध्ये आहे असं वाटते. तर आता पुढील भागामध्ये इथे वसूने त्याच माणसाला पुन्हा कॉल केलेला असतो आणि ती म्हणत असते, आता वेळ आलेली आहे त्या सगळ्या गोष्टी करण्याची, तुम्ही तयार राहा. वेळ आलेली आहे त्या नंदिनीला खूप मोठं सरप्राईज आणि खूप मोठा धमाका करायचा, समजलं तुम्हाला, असं रम्या वसू रागातच समोरच्या व्यक्तीला सगळं काही सांगत असते. आणि तुम्ही तयार राहा, ही गोष्ट आता करायची आहे आपल्याला. तर आपण इकडे पाहतो की आता काव्या आणि पार्थ पुन्हा समोरासमोर आलेले असतात. तेव्हाच पार्थने काव्याचा हात पकडलेला असतो आणि तिचा हात पकडल्यानंतर तो म्हणत असतो, काव्या, मला तुमच्याशी बोलायचं आहे, तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवत आहात प्लीज, असं म्हटल्यानंतर हात पकडल्याबरोबरच मानिनी तिथे आलेली असते. मानिनीने इथे जो हात पकडलेला आहे काव्याचा, तो हात पकडलेला इथे दुरूनच मानिनीने पाहिलेला असतो. आणि दुरूनच मानिनीने तो हात पकडलेला पाहिल्यानंतर इथे काव्या म्हणत असते,
सोडा ना पार्थ, प्लीज माझा तुम्ही हात सोडा. पण पार्थला बऱ्याच गोष्टी आणि बऱ्याच प्रश्नांची उत्तरं काव्याला विचारायची असतात, म्हणूनच त्याने तिचा हात पकडलेला असतो. पण आता मानिनी समोर दिसल्यानंतर, मानिनीला समोर पाहिल्यानंतर इथे काव्या आता खूप घाबरलेली असते. तिला असं वाटत असतं मानिनी काकू आता पुन्हा काय बोलतील. तेव्हा मानिनी आता वेगळा चुकीचा विचार तर करणार नाही ना, असा सुद्धा काव्याला मोठा प्रश्न पडलेला असतो. पण आता जेव्हा मानिनी समोर येते तेव्हा काव्या घाबरलेली असते. मग आता पार्थ ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करेल का हे पाहणं तेवढंच इंटरेस्टिंग असतं. तेव्हा पार्थला हे सगळं काही समजेल का, की काव्या खरंच स्वतःच्या मर्जीने गेली, की इथे आईच्या सांगण्यावरून ती गेस्ट रूममध्ये शिफ्ट झाली. पाहूयात येणाऱ्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम.